नमस्कार. आज श्रावण वद्य नवमी शके 1947 रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या राजवाडे सभागृहात जमलेल्या सर्व इतिहासप्रेमी इतिहास अभ्यासक संशोधकांचं मी गुरुप्रसाद कानिटकर मर्वेंट टेक्नॉलॉजीजच्या वतीने स्वागत करतो. मर्वेंट टेक्नॉलॉजीज ही प्रकाशन संस्था इतिहास, निसर्ग आणि पर्यावरण या विषयाची पुस्तकं प्रकाशित करणारी एक अग्रगण्य प्रकाशन संस्था आहे. तसंच त्यांच्या सह्याद्रीबुक्स.com या संकेतस्थळाद्वारे याच विषयांवरची सगळी पुस्तकांची विक्री केली जाते. आज आपण ज्या 2 पुस्तकांच्या प्रकाशनासाठी जमलेले आहोत ती पुस्तकं आहेत पुणे शहराचा इतिहास प्राचीन काळापासून ते पेशवाईच्या अखेरपर्यंत आणि पुण्याची समृद्ध बुधवार पेठ. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सबंध हिंदुस्थानचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, उद्या ज्यांची जयंती आहे असे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा साहेब आणि आधुनिक पुण्याचे जनक श्रीमंत नानासाहेब पेशवा या सर्वांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करावं आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपण लगेचच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी लाभलेल्या पुण्याच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम राज्यसभा सदस्य, राज्यसभा खासदार माननीय डॉक्टर सौ मेधाताई कुलकर्णी, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष पुण्याचे माजी खासदार माननीय श्री प्रदीपदादा रावत, ज्येष्ठ इतिहास संशोधक भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस माननीय श्री पांडुरंग बलकवडे सर, पुणे शहराचा इतिहास या पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर अविनाश सोनी सर आणि पुण्याची समृद्ध बुधवार पेठ या पुस्तकाचा संशोधक लेखक आमचा मित्र तरुण इतिहास अभ्यासक श्री सुप्रसाद पुराणिक आणि मर्वेंट टेक्नॉलॉजीजचे संचालक माननीय श्री मनोज केळकर. जय. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. मी सौ सायली महाशब्दे यांना विनंती करतो की त्यांनी ईशस्तवन गाऊन आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणे व्यासाची या. ओंकार प्रधान रूप
रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. धन्यवाद. शैली, धन्यवाद. या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक प्रसिद्ध ओळ आहे, इतिहासाचे पान न पहिले कधी मिळायाचे, आरंभ याचा दुसऱ्या पानी शाप असे याते. म्हणजे काय तर इतिहासाचं पहिलं पान कुठे सुरू झालं, इतिहास कुठे सुरू झाला याची काही निश्चित वार, तारीख, वेळ, प्रसंग आपल्याला काही सांगता येत नाही, पण कुठून तरी इतिहास सुरू झाला असणार आहे हे निश्चित आहे. आणि त्या इतिहासातून वाटचाल करत इतिहासातल्या अनेक घटनांमधून शिकत शहाणं होत मोठं होत आपण आज इथपर्यंत आलेले आहोत. पण इतिहास लिहायला कुठेतरी सुरू झाला, कुठून तरी त्याची सुरुवात झाली. आणि उद्या खरं तर आज ज्यांचा खरं तर वाढदिवस आहे तिथीनी, मला वाटतं 70 वर्ष सर आज तिथीनी पूर्ण केली तुम्ही, आणि 71व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं. असे ज्येष्ठ इतिहास संशोधक जे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत, पण मराठ्यांच्या इतिहासावरती ज्यांचं अत्यंत मनापासून प्रेम आहे, एकंदर इतिहासावरच पुण्याच्या इतिहासावर ज्यांचं मनापासून प्रेम आहे, असे डॉक्टर अविनाश सोनी सर यांनी लिहिलेलं पुणे शहराचा इतिहास प्राचीन काळापासून ते पेशवाईच्या अखेरपर्यंत या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर आमचा तरुण मित्र सुप्रसाद पुराणिक याचंही या पुणे शहरावरती तेवढंच मनापासून प्रेम आहे. तो सोनी सरांच्या पुढच्या पिढीतला तरुण अभ्यासक, आणि त्यांनीही पुण्यामधल्या ज्या अनेक पेठा आहेत त्या पेठांमधली एक बुधवार पेठ अशी एक पेठ आहे, जी बुधवार पेठ म्हटलं की लोकांच्या भुवया थोड्याशा उंचावतात, पण तसं ते नाही आहे. त्या पेठेचा एक समृद्ध इतिहास आहे, त्या पेठेला एक प्रत्येक पेठेला स्वतःचा इतिहास आहे. तर तो इतिहास काय आहे, तो त्याच्याबद्दल कागदपत्र काय म्हणतात, घटनाप्रसंग काय म्हणतात, याचा साधनसिद्ध मागोवा घेण्याचा सुप्रसादनी केलेला हा प्रयत्न आहे. त्याच्याही पुस्तकाचं आज प्रकाशन होतं आहे. या प्रकाशनाच्या निमित्ताने एक अत्यंत महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती आहे की सहसा इतिहास संशोधकांमध्ये कधीतरी थोडीशी अहमहमिका, चढाओढ पाहायला मिळते की अरे हा माझा विषय, याच्यावरती तुम्ही काम करू नका, किंवा हा तुमचा विषय, याच्यावरती मी काम करत नाही. पण गंमत अशी आहे की या पुणे शहरावरती काम करणारे दोन लोक, एक अनुभवी इतिहास संशोधक आणि एक तरुण इतिहास संशोधक, या दोघांनीही एकाच शहरावर केलेलं काम आणि त्या दोनही पुस्तकांचं एकत्र एकाच व्यासपीठावरती एकाच वेळेला मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणं, हाही या दृष्टीने खरं तर एक दुर्मिळ योग या संस्थेमध्ये आलेला आहे. आणि गोष्ट अशी आहे की हे दोनही लोक या भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजीव सभासद आहेत. या मंडळाशी त्यांचा म्हणजे सोनी सरांचा तर 30-40 वर्षाचा संबंध आहे, सुप्रसादचा एक 10-1 वर्षाचा संबंध आहे. पण या वास्तूने या दोघांना एकत्र आणलं, संशोधन करण्याची प्रेरणा दिली, प्रकाशन करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळं खरं तर या वास्तूचं खरं तर हे श्रेय म्हटलं पाहिजे की ही संस्था लोकांना एकत्र आणते, लोकांना संशोधन करायला प्रवृत्त करते. कार्यक्रमात पुढे जाऊया. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे त्या पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार, लोकप्रिय, मी पुण्याचे माजी खासदार आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपदादा रावत यांना विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांचा शाल श्रीफळ, सारसबागेतल्या सिद्धिविनायकाची प्रतिमा आणि डॉक्टर अविनाश सोनी लिखित पुस्तकं देऊन स्वागत आणि औपचारिक सत्कार करावा. दादा धन्यवाद. मी ज्येष्ठ इतिहास संशोधक लेखक डॉक्टर अविनाश सोनी सर यांना विनंती करतो की त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष, पुण्याचे माजी खासदार माननीय श्री प्रदीपदादा रावत यांचं औपचारिक स्वागत आणि सत्कार करावा. धन्यवाद. मी आमचा तरुण मित्र, अभ्यासक, लेखक सुप्रसाद पुराणिक याला विनंती करतो की त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस, ज्येष्ठ इतिहास संशोधक माननीय श्री पांडुरंग बलकवडे सर यांचंही औपचारिक स्वागत आणि सत्कार करावा.
मी आमच्या मर्वेंट टेक्नॉलॉजीज या प्रकाशन संस्थेचे संचालक माननीय श्री मनोज केळकर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले दोनही लेखक डॉक्टर अविनाश सोनी सर आणि सुप्रसाद पुराणिक यांचं औपचारिक स्वागत आणि सत्कार करावा. धन्यवाद केळकर साहेब. आता मी आजच्या पहिल्या पुस्तकाचे पुणे शहराचा इतिहास या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अविनाश सोनी सर यांना विनंती करतो की त्यांनी हा ग्रंथ लिहिण्यामागची भूमिका आपल्याला सांगावी. सोनी सर. आजच्या समारंभाचे अध्यक्ष माझे कैक वर्षाचे स्नेही प्रदीपदादा रावत, पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी, माझे 32 वर्षे आमची मैत्री असलेले माझे मित्र पांडुरंग बलकवडे, साहित्यायी मंडळात आम्ही एकत्र अभ्यास केला, आणि माझा सुप्रसाद पुराणिक हा तरुण अभ्यासक मित्र. आज मला या मंडळाच्या सभागृहात म्हणजे नूतनीकरणानंतर पहिला योग होतो आहे की पुस्तकाचं प्रकाशनही करायचं आणि बोलायचंही. पण हे माझ्या दृष्टीने हे सगळं घरचं आहे, म्हणजे घरगुती कार्यक्रम आहेत. कारण गेले 33 वर्ष मी या मंडळात अभ्यास केला, जे काही संशोधन केलं ते याच मंडळात केलं आणि याच वास्तूत केलं. त्यामुळे मला घरचं आहे, मला फारसं काही वेगळं दडपण येत नाही की इथं काय बोलावं किंवा काय नाही, आणि बोललं तरी चालतं, मंडळ माफ करतं आम्हाला, एवढं काही प्रॉब्लेम नाही. त्या पुस्तकाची थोडक्यात भूमिका सांगायची म्हणजे मी आत्तापर्यंत पुण्यावर 2 पुस्तकं लिहिली. पहिलं लिहिलं ते हरवलेले पुणे, ज्याची आता 4थी आवृत्ती परवाच प्रकाशित झाली. दुसरं लिहिलं ते पुण्यनगरी, एक ऐतिहासिक मागोवा. पण ही दोन्ही पुस्तकं सर्वसामान्य वाचकांसाठी होती, म्हणजे लोकांना त्यात पुण्यासंबंधी माहिती, विश्वसनीय माहिती, पण सोप्या शब्दात कळेल आणि पटकन कळेल. त्यांना फार ऐतिहासिक वगैरे असं काही दडपण येतं वाचताना, तसं न कळता त्यांना थोडक्यात ती माहिती मिळेल. पण त्यावेळी मला असं वाटलं प्रकर्षाने की पुण्याचा विषय हा थोडक्यात न संपणार आहे, न उरकणार आहे, तो वाढतच जातो आहे. आता पुण्यावर एकही पुस्तक आजपर्यंत कुठलंही सलग म्हणजे पुण्याचा सलग इतिहास सांगणारं एकही पुस्तक नाही आहे. त्यात संदर्भ कोणी फारसे देत नाही अशा पुस्तकात, किंवा दिले तर सगळ्यात शेवटी असतात. मग या तरुण अभ्यासकांना, आता जे नवीन सगळी मंडळी आहेत, त्यांना हे शेवटी कळणार कसं, म्हणून एक पुस्तक पुण्यावर लिहिलं पाहिजे की जे पुण्याचा वस्तुनिष्ठ इतिहास म्हणजे पहिल्यापासनं एका टप्प्यापर्यंत पूर्ण इतिहास पुण्याचा अभ्यासकांसाठी उपलब्ध होईल. तर काय झालं, 1993पासून मी इथं संशोधन करतो आहे. गुरुवर्य गजानन मेंदळेंनी मला अक्षरशः बोटाला धरून शिकवलं संशोधन म्हणजे काय, आणि तिथपासून माझा प्रवास सुरू झाला. या सगळ्या ह्याच्यात 2 वेळा मला कमीत कमी असं वाटलं गेल्या 10 वर्षात की आता आपण पुस्तक छापायला हरकत नाही, छापून टाकू. परत तेव्हा असं वाटायचं की नाही, थोडी माहिती अजून मिळेल, थोडे संदर्भ अजून मिळतील, थोडं थांबूया. असं करता 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 शेवटी असं झालं की म्हटलं आता वयाची 70 पार केली, आता उरलेलं पुढचं आयुष्य दैवाधीन आहे. उद्या जर हे पुस्तक झालंच नाही आणि माझ्याचबरोबर सगळं जर तसंच जायचं म्हणलं तर त्यापेक्षा जे काही जमलं आहे ते छापावं आणि लोकांना द्यावं. देवाने पुढं आयुष्य दिलं, अजून त्यात भर घालता येईल. आणि याची उचल मनोज केळकरांनी घेतली. ते दरवेळी मला येऊन सांगायचं, नाही तुम्ही लिहा, मी छापतो, पण वेळ घालवू नका. असं करत करत हे शेवटी पुणे शहराचं इतिहास हे पुस्तक झालं. ते सुद्धा माझ्या दृष्टीने पूर्ण म्हणजे आपण काय म्हणू, पूर्णत्वाला गेलेलं नाही किंवा पूर्ण विराम नाही, तो स्वल्पविराम आहे. कारण बलकवड्यांनाही माहिती आहे की पुण्याविषयी हजारो कागदपत्र, मोडी कागदपत्र
आपली कोणीतरी आपलं वाचन करेल, लिप्यंतर करेल मराठीत, याची वाट बघत मंडळातही आहेत, पेशवा दप्तरातही अनेक ठिकाणी आहेत. आता ती सगळी कागदपत्रं वाचून म्हणजे मोडीचं मराठी लिप्यंतर करून त्याच्यावर परत काय लिहायचं म्हटलं तर मला पुढचा जन्म घ्यायला लागेल. त्यापेक्षा म्हटलं आत्ता जे काय असेल ते लिहू आणि नंतर पुढे घेऊ. त्यामुळे या पुस्तकात सामान्य माणसांना फारशी मनोरंजक माहिती मिळेल असं मला वाटत नाही आहे. ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांना असं वाटतं की आपण हे खरंच पूर्ण पुस्तक आहे त्याचा अभ्यास करावा, त्यांना नक्की माहिती मिळेल. पुणं म्हणजे काय हेही याची माहिती मिळेल. परंतु काही अडचणी मला हे करताना जाणवले की पुण्याचं एक तर सलग एकत्रित इतिहास कोणी लिहिला नाही, तो लिहायचा होता. दुसरी गोष्ट, त्याच्यात बऱ्याच अडचणी मला आल्या ज्या आख्यायिका पसरल्या आहेत, खऱ्या खोट्या. त्या आख्यायिका सोडवताना म्हणजे त्यांचा खरे खोटेपणा सिद्ध करताना किंवा फोलपणा, बऱ्याच आख्यायिका अशा आहेत की ज्या फोल आहेत, ज्याला काही संदर्भ नाही, पुढं मागचा काही इतिहास नाही, पण त्या आहेत. ह्याचं करायचं काय? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आत्ता हा जो प्रकार चालला आहे, फेसबुक, व्हॉट्सॲप, पॉडकास्ट, रील्स, बरेच आहेत काय काय. आणि असे अनेक नवीन अभ्यासक, म्हणजे खरं त्या संशोधकच म्हटलं पाहिजे त्यांना, नवीन संशोधन करतायत आणि बेधडक माहिती सांगून टाकतायत, जो हळूहळू इतिहास होईल. आणि मग तसा इतिहास होणं हे काही चांगलं नाही. त्यामुळे त्याचंही खंडन केलं पाहिजे. मग शेवटी मी त्या आख्यायिकाचे 4 प्रकार पाडले. पहिला म्हणजे पारंपरिक आख्यायिका, ज्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत, त्या काही संपूर्ण त्या खोट्या नाही आहेत, काहीतरी तथ्यांश आहे, मग तो कुठला आहे तो शोधणं. दुसऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आपल्याच पूर्वसुरी संशोधक जे आहेत, वाकरू भाव्यांसारखे किंवा यांनी त्यांच्या ह्याच्यात जे उल्लेख केले लिखाणात, कदाचित ते गैरसमजुतीने झाले असतील किंवा कदाचित थोडंसं दुर्लक्ष झालं म्हणून तसं असेल, पण त्याच्यामुळे नवीन आख्यायिका तयार झाल्या. मी जास्त सांगत नाही, 2च सांगतो त्यातल्या, ती सुद्धा नावं सांगतो, बाकी पुस्तकात माहिती दिली आहे मी. पहिली म्हणजे कसबा गणपतीवरनं आंबेलोढा वाहत मुठा नदीला मिळायचा, आंबेलोढाचा एक प्रवाह. आणि दुसरी आख्यायिका म्हणजे दादोजी कोंडदेवांनी बांधलेलं धरण. आता या तिसरी महत्त्वाची आख्यायिका, सदाशिव पेठ, जिथं आपण आज बसलेलो आहोत, त्या जागी नायगाव नावाचं खेडं होतं. आता या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या पूर्वी लिहिलेल्या आपल्याच संशोधकांनी लिहिलेल्या आहेत. आता त्या खोडून तर काढता येत नाहीत, पण त्यात काय झालं आहे, अर्धसत्य आहेत त्या. म्हणजे सदाशिव पेठेच्या जागी नायगाव म्हणून खोडं होतं का? नव्हतं. पण सांडसतर्फे म्हणजे दौंड वगैरे त्या भागात नायगाव नावाचं गाव होतं आणि तिथे नानासाहेब पेशव्यांनी सदाशिव नावाची पेठ वसवली होती. आता ही भाव्यांची गल्लत झाली आणि त्यांनी ते म्हणजे पुण्यातल्या सदाशिव पेठेचं नाव नायगाव होतं असं केलं. हे तिन्ही गोष्टी मिळाल्यानंतर मग माधवराव पेशव्यांचा कौल मिळाला सदाशिव पेठ वसवण्यासाठी दिलेला. त्यामुळे ते मागचं खोटं पडलं. पण माझ्याशी अजूनही लोक वाद घालतात की तुम्ही जे म्हणता ते खरं नाही, कारण हे बघा, हे पुस्तक यात लिहिलं आहे की याच्यात पुण्याच्या जागी सदाशिव पेठ नायगाव म्हणून खेडं होतं तिथे. आता हे खोडायला लागलं. हे आज बी खोडलं नसतं तर तो इतिहास कायम झाला असता. आपल्याला काही फरक पडला का? काही नाही, पण तो इतिहास म्हणून तो एस्टॅब्लिश झाला असता. अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्याचं मला खंडन करायला लागलं. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता खरं तर आता ती आता मला वेळ नाही, 10च मिनटं दिलीत, पण पुण्यात ही जी सगळी देवळं आहेत, विशेषतः मारुती, हे या विचित्र नावांच्या कचाट्यात सापडलेलं मुख्य देव. काही आहे म्हणजे भांग्या, जिलव्या, गवत्या, काही नावं दिली आहेत त्याला. आता त्या कधीपासून ही नावं पडली, अशी नावं का पडली? खरकट्या, काय नाव नाही आहे पण दिलं आहे. तर माझा असा अंदाज आहे किंवा तर्क आहे की इंग्रजांचं राज्य यायच्या आधी पुण्यात घर नंबर नव्हते. एकाच पेठेत बरेच मारुती असायचे.
त्यामुळे प्रत्येक मारुतीला तिथल्या आजूबाजूची जी काही वस्ती असेल, गाव असेल, दुकानं असतील किंवा खूण असेल त्याच्यावरनं ते नाव पडलेलं असायचं. आता त्याची जरूर नाही आहे. आता तुम्ही जिलब्या मारुतीला नाही जिलब्या म्हणलात तरी चालेल, कारण तिथे जिलबी मिळत नाही. दुसरी गोष्ट त्याची आख्यायिका या मंडळींनी काय केली, रील्स बनवणाऱ्यांनी, की पूर्वी या मारुतीला एक माणूस जिलब्यांचा हार घालायचा आणि मग या मारुतीला जिलब्यांचा नैवेद्य दाखवायचा म्हणून तो जिलब्या झाला. बरं, मान्य केलं. मग भांग्या मारुतीचं काय, त्याला भांग्याचा नैवेद्य चढवायचे का? असं नसतं. मग ही नावं का पडली असतील तर ती ठीक आहे, तेही मान्य केलं की, पण मुळात ही गोष्ट सांगायला पाहिजे की ही जे मारुती आहेत पूर्वीच्या काळी कुठल्याही गावात, खेडेगावातसुद्धा वस्ती संपली की मारुतीचं देऊळ असायचं. म्हणजे ती गाव संपल्याची खूण किंवा वस्ती संपल्याची खूण. त्याच्या पुढे वस्ती वाढली की ती जिथे संपेल तिथे परत एक मारुती असायचा. 1811 साली पुण्यात 86 मारुती होते. ते सगळे याच पद्धतीने ती देवळं बांधलेली आहेत आणि त्याचा शोध घेतला तर ती व्यवस्थित सगळी सापडतात. आणि मारुतीची देवळं हे पुणे कसं वाढलं याची खूण सांगणारी ही सगळी म्हणजे ऐतिहासिक पुरावे आहेत की इथपर्यंत होतं, मग पुढे वाढलं, मग त्याच्या पुढे वाढलं आणि ओळीने आपल्याला दाखवता येतात. हे महत्त्व विशद करणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला म्हणजे सुप्रसादसारख्या तरुण लोकांना हे सांगायचं आहे की हेही सांगा, नावामागची गंमतही सांगा, पण हेही सांगा की तो मारुती त्याचं स्थानीय महत्त्व काय होतं, तो कुठं कसा होता आणि त्याला काय नैवेद्य चढवायचे हे बाजूला ठेवाय घटकावर, पण तो कुठल्या पेठेत होता. काही वेळा एक मारुती 2 पेठांची सीमा असते. जसं पासोड्या मारुती हा बुधवार आणि रविवार पेठेची सीमा होती एकेकाळी. मग दोन्ही पेठा वाढल्या त्यामुळे ते अजून पुढे नवीन मारुती बांधले गेले. अशा अनेक गोष्टी मला या पुस्तकात जाणवल्या की त्याचं खंडन केलं पाहिजे आणि ते आत्ताच केलं पाहिजे, म्हणून मी ते केलं. आता याप्रमाणे हे पुस्तक झालं आहे, आपल्या लोकांच्या हाती दिलं आहे. जर काय आपल्याला वाचा जरूर, आपल्याला वाटलं अजून काय यात भर घालायचे, पुढच्या वृत्तीला घालता येईल, काही चुकीचं वाटलं तर मला फोन करा, माझ्याशी चर्चा करा. माझी कधीही कशालाही ना नाही आणि मीच लिहिलं हा अभिनिवेशही नाही. त्यामुळे मला वाटतं 10 मिनटं झाली. त्यामुळे धन्यवाद मला इथं माहिती सांगायला. सर धन्यवाद. परमेश्वरांनी तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावं आणि तुम्ही जे लोकांच्या गैरसमजाचं खंडन करताय त्याचे असेच अनेक खंड प्रकाशित व्हावेत एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पुढे जाऊया. मी आमचा मित्र इतिहास अभ्यासक सुप्रसाद पुराणिक याला विनंती करतो की त्यांनी पुण्याची समृद्ध बुधवार पेठ या पुस्तक लिहिण्यामागची त्याची भूमिका स्पष्ट करावी. नमस्कार. मी माझं थोडक्यात आज मनोगत वाचून दाखवणार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या राज्यसभेच्या उत्कृष्ट संसदपटू खासदार डॉक्टर मेधाताई कुलकर्णी, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि पुण्याचे माजी खासदार प्रदीपदादा रावत आणि माझ्यासारख्या इतिहास अभ्यासकांच्या नेहमी पाठीशी असणारे श्री पांडुरंग बलकोडे सर, पुणे शहराचा इतिहास हा ग्रंथ लिहिणारे डॉक्टर अविनाश सोनी आणि आमची पुस्तकं जे दरवेळेस छापतात ते मनोज केळकर सर आणि मला अनेक जण दिसत आहेत इथं सभागृहामध्ये. मान्यवर आलेत, प्रके घाणेकर सर आलेत, मोहन शेटे सर आलेत, आनंद सराफ सर आलेत. या सगळ्यांचं स्वागत. खरं सांगायचं तर आज माझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस आहे की 2016 साली अविनाश सोनी सरांचं हरवलेले पुणे हे पुस्तक प्रकाशित झालं इथंच, याच कार्यक्रमात, इथंच या सभागृहात. तेव्हा मी इथे समोर बसलो होतो आणि जुन्या सभागृहात तेव्हा हे रिनोव्हेशन झालं नव्हतं मंडळाचं. तर तेव्हा मला 10 वर्षापूर्वी वाटलंही नव्हतं की 10 वर्षाने मी अभ्यास करीन, पुस्तकं लिहीन आणि एक दिवस असं येईल की मी सोनी सरांचं आणि माझं एकत्रित पुस्तक प्रकाशित होईल. अजून एक
योग जुळून असा आला आहे की मी आणि डॉक्टर अविनाश सोनी नुमोई शाळेचे माजी विद्यार्थी आहोत. आणि ती ऐतिहासिक शाळा आहे आणि बुधवार पेठेतली शाळा आहे. तर कदाचित असं पहिल्यांदा घडलं असावं की 2 माजी नुमोई यांचा एकत्रित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असेल हा. तुम्हाला कानफाट्या हा शब्द माहीत असेल. एखाद्याला नाव पडलं की ते आयुष्यभर टिकतं. तर मला असं वाटतं की बुधवार पेठेला कानफाट्या पेठ आहे पुण्यातली. जेवढ्या पेठ आहेत तेवढी कानफाट्या पेठ आहे. एका ठराविक चष्म्यातनं नेहमी बुधवार पेठेकडे पाहिलं जातं. अगदी पुणेकरांकडून सुद्धा वेश्या व्यवसाय तो इथं चालतो. तर हा वेश्या व्यवसाय दुर्दैवी का असेना पण एक समाज जीवनाचा भाग झाला आहे. त्यात खरं वाईट टिंगलटावाळी करण्यासारखं खरं काहीच कारण नाही आहे. एक दिवस मी आणि माझा मित्र स्वप्नील नार असं गप्पा मारताना आमच्यात चर्चा झाली की बुधवार पेठेवर पुस्तक झालं पाहिजे. आणि म्हणून मी हे पुस्तक करायचं ठरवलं. आणि मला फायदा असा झाला की मी स्वतः 34 बुधवार पेठ इथे राहतो. भिडेवाडा जो ऐतिहासिक वाडा आहे. आणि माझ्या गेल्या कित्येक पिढ्या त्या बुधवार पेठेत वाढलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या रोजच्या जीवनाचा हा भाग होता. मी नेहमी तिथं फिरायचो, पाहायचो. आणि जेव्हा माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा मला इतकं काय काय सापडलं की जे मलाही माहीत नव्हतं. पुस्तकामध्ये जवळपास 80 छोट्या मोठ्या टॉपिकवर मी लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तकाची खासियत अशी आहे की रंगीत फोटोंसकट हे पुस्तक आहे. 4 कलर प्रिंटिंग झालं आहे. ते खूप छान प्रिंटिंग झालं आहे पुस्तकाचं. 150 पानी पुस्तक आहे. आणि त्याबद्दल मनोज केळकर सरांचं धन्यवाद की खूप छान छापून घेतलेलं आहे पुस्तक. आता पुस्तकात काय असेल असं तुम्हाला वाटलं असेल, उत्सुकता असेल, तर वेश्यावस्तीसंबंधी काही नाही आहे त्याच्यात. पूर्ण नाण्याची दुसरी बाजू या बुधवार पेठेच्या माध्यमातून मी मांडतो आहे. म्हणजे बुधवार पेठेचा इतिहास आणि बुधवार पेठेतली मंदिरं तर आहेतच. शिवाय मला अशा काही गोष्टी मिळाल्या बुधवार पेठेत की ना ज्या सांगाव्याशा वाटल्या, मांडाव्याशा वाटल्या. आपल्याला माहिती आहे की महात्मा फुल्यांनी दगडूशेठ गणपतीसमोर जो भिडेवाडा होता तिथं पहिली मुलींची शाळा सुरू केली. तर हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पण दुसरी अजून एक शाळा महात्मा फुल्यांनी बुधवार पेठेतच चालू केली होती. तर ती कुठे, तर नुमोई शाळा आहे बाजीराव रस्त्यावर. तिथं एक चिपळूणकरांचा वाडा होता. तिथं महात्मा फुल्यांनी मुलींची शाळा सुरू केली होती. तर हा उल्लेख मला त्यांच्या चरित्रात आणि पुस्तकांमध्ये आढळला. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जिथे मला बुधवार पेठेसंबंधी माहिती मिळाली. इथून जवळच पेरू गेटच्या इथं एक कटिंग सलून आहे. तिथे सावरकरांनी त्यांच्या तरुण वयात दाढी केली होती म्हणून एक दुकान दाखवलं जातं. तर मला बुधवार पेठेची माहिती घेता घेता असं एक केश कर्तनालय सापडलं 110 वर्ष जुनं, जिथं लोकमान्य टिळकांनी दाढी केली होती. आणि त्याचं नाव आहे लंडन हेअर ड्रेसर्स म्हणून. तर त्यांच्याकडेच मी लहानपणापासून जातो आहे कटिंगला. तर असं एकदा चर्चा करत सहज त्यांना सांगितलं की म्हटलं तुमचं एवढं जुनं आहे दुकान, तर काय तुमचा इतिहास वगैरे आहे का. तर त्यांनी मला असा इतिहास सांगितला की आमचं लंडन हेअर ड्रेसर्स असं नाव काय आहे, तर आमच्या पूर्वजांना म्हणजे जे आत्ता आहेत बिडवे म्हणून त्यांच्या पणजोबांनी दाढी केली होती लोकमान्य टिळकांची. तर अशाही गोष्टी मी या पुस्तकामध्ये टाकल्यात की ज्या रंजक आहेत, ज्या ऐकू आहेत, ते मी त्याच्यात मांडलेलं आहे. खरं जर का पाहिलं तर बुधवार पेठ ही मूळची व्यापारी पेठ आहे. मूळ तिथं जेव्हा वसवली गेली तर तेव्हापासून व्यापार चालतो आहे तिथं. आजही तुम्ही जर का बघितलं तर सगळीकडे व्यापारच चालतो. ती ओळख आजही टिकू नये. म्हणून मी या पुस्तकामध्ये पूर्वापार जे प्रसिद्ध दुकानं आहेत बुधवार पेठेतली ती ह्याच्यामध्ये समाविष्ट केली आहेत. आता मी स्वतः आप्पा वळवण चौकात राहतो. तिथे एक गोडबोल यांचं पुस्तकाचं दुकान आहे. तर ते असं सांगतात की आमचं दुकान 1858 साली स्थापन झालेलं आहे. म्हणजे तेव्हापासून त्यांचं पुस्तकाचं दुकान आहे. तर मी अशी जुन्या दुकानांची यादी गोळा केली की इथं काय काय प्रसिद्ध मिळतं, इथं किती वर्ष जुनं आहेत. तर अनेक अशी दुकानं सापडली, जसं की मुरुडकर झेंडेवाले, त्यांच्याकडे झेंडे घ्यायला अख्खे सगळीकडून पुण्यातनं येतातच. तर अशी इतकी दुकानं सापडली की काही 50 वर्ष जुनी आहेत, काही 75 वर्ष जुनी आहेत, काही 100 वर्ष जुनी आहेत. तर त्याची एक मोठीच यादी तयार झाली. मग त्यातल्या काही गोष्टी मी माझ्या पुस्तकामध्ये टाकलेल्या आहेत. अजून एक बुधवार पेठेचं वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव बुधवार पेठेतनं सुरू झाला.
मानाचे 3 गणपती बुधवार पेठेत आहेत. शिवाय भाऊसाहेब रंगारी गणपती, दगडूशेठ गणपती, नंतर जो सुरुवातीला खाजगीवाल्यांचा गणपती होता तर ते खाजगीवालेही सुद्धा बुधवार पेठेतच राहायचे. मंडईजवळ बाबूगेनू चौकात त्यांचा वाडा होता. तर जे सुरुवातीला 3 गणपती बसले त्याच्यात भाऊ रंगारी आणि खाजगीवाले यांचा गणपती होता. तर हे बुधवार पेठेशी संबंधित आहेत या दोन्ही जागा. तर हा गणेशोत्सवसुद्धा बुधवार पेठेत सुरू झाल्याचं मला लक्षात आलं. नंतर आपली वारीसुद्धा बुधवार पेठेतनंच जाते लक्ष्मी रोडवरनं. तर पुणेकरांना या बुधवार पेठेशिवाय आता अजिबात गत्यंतर नाही आहे. तुम्ही कधी ना कधीतरी बुधवार पेठेत येत जात असताच. अगदी बुधवार पेठेकडे त्याच दृष्टिकोनातून जेव्हा बघतो आपण, पण बाकी कारणांसाठी लोक इथं येतात आणि त्या पेठेशिवाय पुणेकरांना गत्यंतर नाही आहे. आणि जर का इतिहासात डोकावलं आपण तर बुधवार पेठेने सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात योगदान दिलेलं आहे. म्हणजे आता व्यापार चालतो तर मोठी करोडोंची उलाढाल होते. सांस्कृतिक क्षेत्र म्हणजे गणेशोत्सव इथून सुरू झाला. शैक्षणिक म्हणजे इथे नुमवी सारख्या शाळा आहेत. मोरोबा दादा फडणीसांचा वाडा होता, तिथं लोकमान्य टिळकांनी शाळा सुरू केली. महात्मा फुलेंनी 2 शाळा सुरू केल्या. अनेक जुन्या 100 वर्षापूर्वीच्या संस्था तिथं आहेत. तर बुधवार पेठेने आजवर इतिहासात अशा बऱ्याच वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळं योगदान दिलेलं आहे आणि यापुढेही ती देत राहील. ठीक, धन्यवाद. धन्यवाद सुप्रसाद. माझी माहिती जर बरोबर असेल तर पुण्यातली पेशव्यांच्या काळातली पहिली कोतवाल चावडी ही बुधवारातच सुरू झालेली होती. असो, आपण कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया. मी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुणे शहराचा इतिहास आणि पुण्याची समृद्ध बुधवार पेठ या दोनही पुस्तकांचं औपचारिक प्रकाशन करावं. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवरांच्या परवानगीने या दोनही ग्रंथांचं औपचारिक प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. या दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत म्हणजे पुणे शहराचा इतिहास या पुस्तकाची मूळ किंमत ही 900 रुपये आहे. पण आजच्या दिवशी हे पुस्तक सवलतीच्या दरामध्ये 700 रुपयांना बाहेर उपलब्ध आहे. त्याचबरोबर पुण्याची समृद्ध बुधवारपेठ या पुस्तकाची मूळ किंमत ही 275 रुपये आहे. पण आज हेच पुस्तक सवलतीच्या दरामध्ये 200 रुपयांना बाहेर उपलब्ध आहे. आपण सर्वांनी कृपया हे दोन्ही ग्रंथ घेऊन वाचावेत आणि आपल्या संग्रही ठेवावेत अशी सर्वांना नम्र विनंती. मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पुण्याच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम राज्यसभा खासदार माननीय डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. डॉक्टर अविनाश सोवनी लिखित पुणे शहराचा इतिहास आणि श्री सुप्रसाद पुराणिक लिखित पुण्याची समृद्ध बुधवारपेठ या दोन्ही पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, पुणे शहराचे माजी खासदार आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा रावत, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंगजी बलकवडे, दोन्ही पुस्तकांचे दोन्ही लेखक अविनाशजी सोवनी आणि सुप्रसादजी पुराणिक, प्रकाशक मनोजजी केळकर कानिटकरजी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अनेक इतिहासतज्ज्ञ, माझे सर के घाणेकर सरांच्या समोर बोलायचं टेन्शन येतं, शेटे सर, जगन्नाथजी लडकत, उदयजी कुलकर्णी, सराफजी, सगळ्याच मान्यवरांना नमस्कार करते. इथे सगळेजण इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि मला असं वाटतं की ऑडमॅन आउट आहे, पण इतिहास प्रेमी म्हणता येईल म्हणून इथे माझा मी शिरकाव करून घेते.
अतिशय छान अशी ही दोन्ही पुस्तकं आज या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला मला उपस्थित राहता आलं याच्याबद्दल खूप समाधान वाटतंय. एकेका पुस्तकाबद्दल 2-2 मिनटं बोलायचं तर आधी डॉक्टर अविनाश सोमनी यांनी जे पुस्तक लिहिलं आहे की पुणे शहराचा इतिहास, खूप अवघड अतिशय किचकटपणे अभ्यास करून आणि सलग 10 वर्ष अभ्यास करून यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. म्हणजे एकतर अभ्यासामधील सातत्य, चिकाटी या सगळ्यातून इथं त्यांनी मगाशी सांगितलं की इथेच येऊन त्यांनी अभ्यास केला आणि अनेक पुस्तकांचे संदर्भ त्यांनी तपासले. आणि मी पुस्तक पूर्ण वाचलेलं नाही आहे. मला थोरातांचा फोन आला होता की या पुस्तकाच्या, सुप्रसादजींच्या पुस्तकाच्या दरम्यान तुमचंही पुस्तक प्रकाशित करायचं आहे. तर ते पुस्तक माझ्या ऑफिसला आलं, पण मी दिल्लीत होते. तर ते पुस्तक मी थोडंसं चाळलं, पण अतिशय अभ्यासपूर्ण असं हे पुस्तक लिहिलं आहे. आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य अशा वाचकांच्या, म्हणजे ज्यांचा इतिहासाचा काही सखोल अभ्यास नाही, अशा वाचकांच्या सोयीसाठी त्यांनी वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये दिलेले आहेत की आत्ताचा त्याचा अभ्यास काय सांगतो ते, जुने रेफरन्सेस आणि त्याच्यावरचं त्यांचं पुन्हा एकदा भाष्य. कारण की जे रेफरन्सेस त्यांनी घेतलेले आहेत ते एका वेगळ्या प्रकारच्या मराठी धाटणीमध्ये लिहिलेले आहेत. त्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने आणि नंतर परिशिष्टसुद्धा खूप जोडलेली आहेत. पुस्तक अतिशय देखणं झालेलं आहे. बाह्यरूप, अंतरंग सगळं अतिशय देखणं असं हे पुस्तक आहे. हे पुस्तक मी नक्कीच वाचीन. पुणे शहरामध्ये राजकारणामध्ये इतकी वर्ष काम करते, या दबडग्यामध्ये कितीतरी वेळेला आपण अनेक ठिकाणांना भेट देतो, पण त्याचा सलग सखोल असा अभ्यास काही झालेला नसतो. आणि त्याच्यामुळे हे पुस्तक नक्कीच आम्हाला उपयोगी पडेल. सुप्रसादजींच्या पुस्तकाविषयी तर मला त्याचं टायटलच खूप आवडलं. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्याच पेठांबद्दल लिहा. आणि बुधवार पेठेबद्दल जसं मगाशी त्यांनी सांगितलं की अतिशय कानफाट्या नाव पडलं, हेही अगदी बरोबर आहे. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की मी एक रेल्वेच्या स्टेशनला एक नाव थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याचा माझं मनोगत मी व्यक्त केलं, मनोदय व्यक्त केला. आणि त्याची मागणी मी व्यक्त केल्यानंतर लगेचच काही फ्लेक्स लागले तर त्याच्यावर बुधवार पेठेचा संदर्भ होता की बुधवार पेठेला मस्तानी बाईसाहेबांचं नाव द्या. म्हणजे एकतर व्यक्तिमत्वालाही बदनाम करायचं आणि पेठालाही बदनाम करायचं. आणि याच्या पाठीमागे काय आढळलं आपल्याला तर अभ्यास नाही, हेच एक लक्षात येतं की हे दोन्ही नावांचे असे एकत्रित उल्लेख करून आणि माझा सुद्धा विचित्र पेहरावामध्ये फोटो टाकून तोही लावला होता आणि झाशीच्या राणीच्या पुतळ्यापाशी. तर ह्याचं कारण असं आहे की मुळातच कोणाचाच प्रामुख्याने पेठांविषयीचा, आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराविषयीचा अभ्यासच नसतो किंवा अनेक विषयांवरचे गैरसमज खूप असतात. आणि जसं मगाशी अविनाशजींनी सांगितलं की असे अनेक गैरसमजसुद्धा त्यांनी त्यांच्या पुस्तकातून, लाल महालाचा उल्लेख आत्ता अनेक, जसं तुम्ही म्हणालात की यूट्यूब आणि या सगळ्याचं इतकं पेव फुटलं आहे फेसबुकवर, अनेक तथाकथित इतिहास तज्ज्ञ, तथाकथित मुद्दाम म्हणते शब्द आणि डबल अंडरलाईन त्याच्याखाली, की काहीही म्हणतात की लाल महाल पाडून शनिवारवाडा बांधला अशा प्रकारे, आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात पसरवलं जातं. म्हणजे तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये उल्लेख केलेली काही अशी पुस्तकं आहेत की जी अनेक तत्कालीन नामवंत इतिहास तज्ज्ञांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, पण त्या पुस्तकामधले कंटेंट कशा रीतीने चुकीचे वाटतात हे सुद्धा तुम्ही पुराव्यानिशी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मी याच्याबद्दल खूप मनापासून मला वंदन करावं असं वाटतं त्यांना की त्यांनी अतिशय पुराव्यानिशी हे सांगितलं आहे की का लाल महालाच्या ठिकाणी होता आणि शनिवारवाडा हा शनिवारवाड्याच्या ठिकाणी, आणि त्याच्या पाठीमागे थोरले बाजीराव पेशव्यांचा किंवा सगळ्याच पेशव्यांचा कोणता थॉट आहे हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये पुराव्यानिशी लिहिलेलं आहे. इतिहास चुकीचा लिहिणं याच्यामध्ये मला असं वाटतं की हा तर म्हणजे हे पाप आहे, हा गुन्हा आहे. 2 कारणं असू शकतात इतिहास चुकीचा लिहिण्यामध्ये. एक तर कारण बोनाफाईड असू शकतं की माहिती चुकीची मिळाली म्हणून चुकीचा लिहिला गेला, आणि दुसरं मालाफाईड असू शकतं कारण की मिसगाईडच करायचं आहे हा उद्देश त्याच्यामध्ये असू शकतो. आणि आता दुसऱ्या प्रकारचं कारण जे आहे जास्ती प्रमाणात आपल्याला
दिसून येतं. म्हणून या दोन्ही पुस्तकांचं महत्त्व खूप मोठं आहे असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाजीराव पेशवे असतील, पुणे कोणी वसवलं, म्हणजे एक उल्लेख तुम्ही छान केला आहे त्याच्यामध्ये की छत्रपती शाहू महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये पेशव्यांना कसबा पुणे दिलं की जे 5 पेठांचं होतं. आणि नंतर थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये आणि नंतरच्याही अनेक पेशव्यांनी या पुण्याचा विस्तार करत 18 पेठांपर्यंत ते वाढवलं. मग पुणं कुठून सुरू झालं? मारुतीच्या मंदिरांची योजना कशासाठी आहे, या सगळ्याचा इतिहास इथे लिहिला जातो. बऱ्याच वेळेला पुणेकरांना नावं ठेवतात की कोणालाही नावं ठेवतात, तुम्ही देवालाही नावं ठेवता असं चिडवलं जातं. पण आपल्याकडे सुद्धा अनेक वेगवेगळ्या देवस्थानांना भेट देण्यासाठी अनेक राज्यांमधले सुद्धा लोक येतात. आम्हाला विचारतात की दगडूशेठ को जाना है, आणि दगडूशेठ नाव काय आहे? सुप्रसादच्या पुस्तकामध्ये त्याचं नीट उत्तर आहे की का त्याचं नाव तसं ठेवलं गेलं. आणि सगळ्यांना माहिती आहे की कोणी देणगी दिली किंवा कोणी त्याच्यावर त्याची स्थापना केली आणि त्यांना कुठल्या महाराजांनी आशीर्वाद दिला होता. पण त्याचं इतकं विस्तारित उत्तर जे आहे हे पुणेकरांना देता आलं पाहिजे. आणि आपण ज्या ज्या ठिकाणांना भेट देतो ती ठिकाणं कधीकधी खूप मोठा इतिहास सांगतात. बाहुलीचा हौद ह्याच्याविषयी छान लिहिलं आहेस तू. तर अशा सगळ्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा पुणे शहरामध्ये सामाजिक काम करणाऱ्या मला या दोघांच्याही पुस्तकातून मिळाली. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि मी दोन्ही पुस्तकं नीट पूर्ण वाचीन. आणि मी तर त्या दिवशी सुप्रसाद घरी आले होते तेव्हा म्हणाले की प्रत्येक ठिकाणाला पुन्हा एकदा नवीन चष्म्यातून जायला मला आवडेल. मला असं वाटतं की गाणेकर सर तुम्ही पण हेरिटेज वॉक घेत असता, तर असा एक नव्याने पुन्हा आपण एक हेरिटेज वॉकचा कार्यक्रम आपण करूया. शेटे सरही करतात मला वाटतं की असा एक कार्यक्रम करूया की वस्तुनिष्ठ असं काही इतिहासाचं वर्णन या ठिकाणी करता येईल का. आणि प्रामुख्याने मी अनेक इतिहास तज्ज्ञांना ही पण विनंती करीन की तुम्ही वर्तमान काळातलं पण लिहा, कारण की हा कधीतरी नंतर इतिहास होणार आहे. मग ह्याच्यावर पण वस्तुनिष्ठ जर तुम्ही आत्ता लिहून ठेवलं, नजीकच्या काळामध्ये लाल महालातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवला, कुणीतरी याच्या पाठीमागचं नीट लिहून ठेवलं पाहिजे की काय त्याच्या पाठीमागे राजकारण झालं. कारण कधी ना कधीतरी वाचकाला हे कळवता पण आलं, म्हणजे जेव्हा त्याचा भूतकाळ होईल, जेव्हा त्याचा इतिहास बनेल, कारण इतिहास हा कधीतरी वर्तमान असतो आणि नंतर तो भूतकाळ होतो. तर आपला प्राचीन इतिहास आहे, एकंदरीतच भारताचा, पुण्याचा हा प्राचीन इतिहास आहे. आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या घटना घडतात त्याचं जर वस्तुनिष्ठ निरीक्षण जर आपण लिहून ठेवलं तर वाचकांना आणि पुढच्या पिढीला ते आपल्याला दिशादर्शक ठरेल. या दृष्टिकोनातून खूप छान अशा पुस्तकांचं लेखन केल्याबद्दल दोघांचंही अभिनंदन करते. इथे या वास्तूमध्ये नवीन झाल्यानंतर मी पहिल्यांदाच आले. दादांकडे ज्या ज्या क्षेत्राची जबाबदारी सोपवली जाते तिथे त्याचा आमूलाग्र बदल करण्यामध्ये ते यशस्वी होत असतात. आणि त्यामुळे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या या नवीन वास्तूचं हे देखणं रूप खूप छान आहे, आकर्षक आहे. आणि नवीन पिढीला या ठिकाणी अभ्यास करायला येत असताना सुद्धा अनेक संदर्भ गोळा करता येतील आणि आल्हाददायक वातावरणामध्ये अभ्यास करता येईल. प्रामुख्याने माननीय नरेंद्र मोदींच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना ज्या झाल्या त्याच्यामध्ये धरोहर प्राचीन पंडुलिपिया, म्हणजे मी मुद्दाम त्या वाक्याचा उल्लेख करते ज्या वाक्यामध्ये बजेट, ज्या शब्दांच्या आधारे बजेट टाकले, म्हणजे ज्याला आपण हस्तलिखित म्हणतो, मॅन्युस्क्रिप्ट्स, तर त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेलं की या सगळ्याचं जतन केलं जावं. जी संस्कृतमध्ये आहे, जी अनेक वेगवेगळ्या लिपींमध्ये आहेत, मोडी लिपी किंवा इतर अनेक लिपींमध्ये आहेत, तर अशा सगळ्या लिपीमध्ये असलेल्या हस्तलिखितांचं जतन व्हावं की जेणेकरून इतिहासचा अभ्यास करणाऱ्यांना त्याचा फायदा होईल. कारण कधीही कुठलाही विध्वंसक, जसं नालंदा विद्यापीठाचं झालं, खूप मोठं दुर्दैवाची गोष्ट की अनेक ग्रंथ अनेक महिने जळत होते. तर भांडारकर इन्स्टिट्यूटवरचा हल्लासुद्धा आपण पाहिलेलाच आहे, साक्षीदार होता पण त्याचे की किती विध्वंसक प्रवृत्तीचे लोक असतात.
परंतु इतिहास हा कायमस्वरूपी राहिला पाहिजे, टिकला पाहिजे. त्याच्यातलं वाङ्मय, त्याच्यातलं ज्ञान जे आहे हे लोकांना चिरकाल मिळत राहिलं पाहिजे, यासाठी म्हणून या योजना आहेत. तर नक्कीच याचा उपयोग पुणे शहरातल्या या तिन्ही संस्था ज्या आहेत, म्हणजे भांडारकर असेल, आनंदाश्रम असेल किंवा इथे इतिहास संकलन मंडळ असेल, या तिन्ही संस्थांना होण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन, एवढंच या निमित्ताने सांगते. पुन्हा एकदा दोन्ही लेखकांचं मनापासून अभिनंदन करून थांबते. धन्यवाद. जय हिंद. मेधाताई धन्यवाद. कार्यक्रमात आपण पुढे जाऊया. मी भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक माननीय श्री पांडुरंगजी बलकवडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आमचे मित्र डॉक्टर अविनाश सोहनी यांच्या पुणे शहराचा इतिहास, प्राचीन काळ ते पेशवाई अखेर, तसंच तरुण इतिहास अभ्यासक सुप्रसाद पुराणिक यांच्या पुण्याची समृद्ध बुधवार पेठ या 2 ग्रंथांचं आज इथे प्रकाशन झालं असं मीही जाहीर करतो. आणि या निमित्ताने इथं प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी, आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रदीपदादा रावत, दोन्हीही लेखक आणि प्रकाशक मनोजी केळकर. खरं तर अविनाश सोहनी आणि आमचा 35 वर्षाचा ऋणानुबंध आहे. त्यांनी सांगितलंच मनोगतामध्ये की 90 साली त्यांचे वडील आणि ते मवी सोहनी इतिहास संशोधक मंडळात आले. त्यांचे वडील हे इतिहास संशोधक मंडळाचे सभासद होते आणि त्यांनी मराठशाही दागिने यांच्यावर अप्रतिम संदर्भ ग्रंथ लिहिलेला होता. त्यांचा वारसा घेऊन ते मंडळात आले आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जिज्ञासा असते की आपल्या गावाचा इतिहास आपण समजून घ्यावा आणि त्यातून त्यांना पुण्याचा इतिहास शोधावा अशी प्रेरणा, जिज्ञासा निर्माण झाली. आणि गेले अखंड 30 वर्ष ते पुण्यावर संशोधन करत आहेत. अनेक ग्रंथ त्यांनी यापूर्वी प्रसिद्ध केलेले आहेत. त्यांनी पुण्याचा इतिहास, त्याचा जो काही धांडोळा घेतलेला आहे, सखोल पद्धतीने विवेचन केलं. त्यांनी आपल्या मनोगतातही मांडलं. पुण्याविषयी खरं तर त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. 1867 साली नावी जोशी यांनी पहिलं पुण्यावरचा ग्रंथ लिहिला. अविनाशरावांनी मगाशी सांगितलं की अनेक दंतकथा याच्या आधारे आम्ही इतिहास ऐकत आलो, वाचत आलो. नावी जोशी यांनी पहिली संकल्पना मांडली की शिवरायांच्या आगमनापूर्वी पुणे 22 घरांची पुनवडी नावाचं गाव होतं. आणि म्हणूनच महानगरपालिकेने विश्रामबाग वाड्यामध्ये पुण्याविषयीचं एक छोटंसं संग्रहालय माहितीचं, त्याचं नाव पुनवडी ते पुणे ठेवलं.
आपल्याला आश्चर्य वाटेल, पुण्याचं नाव कधीही पुनवडी नव्हतं. अविनाशरावांनी ते सगळं मांडलंय. 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूटांच्या काळामध्ये पुणे हे पुण्यक किंवा पुणक विषयक म्हणजे प्रांताचं मुख्य केंद्र. राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे प्रांताचं केंद्र होतं. हा शोध 1924 सालाच्या सुमाराला फरशीवाले साठ्यांच्या संग्रहामध्ये एक ताम्रपट मिळाला, तळेगाव ताम्रपट. तो राष्ट्रकूट राजा पहिल्या कृष्णाचा होता. त्यावरून 8व्या शतकात पुणे त्याचं स्वरूप काय होतं हे आपल्या लक्षात आलं. पुढं कोरेगाव ताम्रपट मिळाला, तो इसवी सन 768, म्हणजे हा 758, दुसरा 768 मध्ये 10 वर्षानंतरचा राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण. त्यातही पुण्यक विषयक. शिलाहार राजा अपराजित, त्याचा 10व्या शतकातल्या ताम्रपट्टातही पुणे प्रांताचं मुख्य केंद्र होतं. म्हणजे पुनवडी ही संकल्पना मागं पडली ती त्याची अवस्था होती पुण्याची. कारण की शहाजी राजांच्या जहागिरीचं मुख्य केंद्र पुणे, त्याच्यावर आदिलशाही सत्तेने हल्ला करून त्याचा विध्वंस केला होता. जी कल्पना मांडली गेली की इथं गाढवाचा नांगर फिरला, मग जिजाऊ शिवबांना घेऊन आल्या आणि त्यांनी सोन्याचा नांगर फिरला, ही अशी ती पुनवडीची कल्पना आहे. पण पुनवडी हे कधीही गाव नव्हतं, पुण्यक त्याही काळापासून आहे. हळूहळू भारत इतिहास संशोधक मंडळाने 100 वर्षांपूर्वी आपण पुण्याच्या इतिहासावर संशोधन केलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मंडळातले तत्कालीन इतिहास अभ्यासक, तज्ज्ञ मंडळी, संशोधक, आपल्याला उपलब्ध झालेली तत्कालीन कागदपत्र, त्याची माहिती आपल्याबरोबर घेऊन त्यांनी नगर संशोधन वृत्त 4 अशा अनेक फेऱ्या मारल्या आणि इतिहासातल्या संदर्भ आणि वर्तमान काळ याच्यावर 4 पुस्तिका मांडल्या. पुणे नगर संशोधन वृत्त. त्यातून जी माहिती मिळत गेली, गेले 114 वर्ष मंडळ जे काही संशोधन करत आहे पेशवे दप्तर इथल्या कागदपत्रातून, त्यामुळे पुण्याचे अनेक संदर्भ आपल्या लोकांच्या समोर आले आणि पुण्याचा इतिहास समृद्ध होत गेला. अविनाशरावांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी पुण्याचा इतिहासाचा अभ्यास सुरू केला. ऐकीव हकीकतींबरोबर ही 4 पुस्तिका आपल्या बरोबर घेतल्या आणि त्यांनी आणखी पुढे गेले. 45 पेशवे दप्तर खंड, वाट डायरीज आणि 110 वर्ष जे काही मंडळाच्या त्रैमासिकामधून पुण्याच्या इतिहासावर जी माहिती बाहेर आली त्या सगळ्याचा आधार घेतला. ते आर्किटेक्ट होते, आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पुण्याच्या या सगळ्या इतिहासाचा धांडोळा घेतलेला आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन कित्येक वेळा अभ्यासक ग्रंथालय बसूनच वर्णन करत असतो, लिहित असतो, परंतु कागदातलं वर्णन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चांगलं योग्य पद्धतीने समीक्षण करता येतं. जवळजवळ त्यांनी 1500 वर्षाच्या पुण्याच्या इतिहासाचा धांडोळा अभ्यासपूर्ण साधनांच्या आधारावर घेतल्यामुळे हा पुण्याच्या इतिहासावरचा एक अप्रतिम साधन ग्रंथ झालेला आहे असं मला ठामपणाने म्हणतं. त्यावेळेस आम्ही याच पायऱ्यांवर त्यांनी हकीकत सांगितली मनोगतात
निनादराव बेडेकर, मेहेंदळे, लोणकर सर, शिवदे सर, आम्ही सगळेजण चर्चा करत असतो की माझ्या आवडीचा विषय पुणे आहे, तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. आणि अनेक वेळा त्या जे नवे साधनं समोर यायची, आमच्या चर्चा व्हायची, मतभेद व्हायचे, पण मनभेद कधी झाले नाहीत, लक्षात ठेवा. आणि आम्ही चर्चेतून कित्येक वेळा मी मांडलेला विचार त्यांना पटायचा, कधी त्यांचा विचार मला पटायचा, आणि दोघांच्यामध्ये, आमच्या चौघांमध्ये, अभ्यासकांमध्ये एकमत होत आलेलं आहे. मला आनंद कशाचा वाटतो, एकाच विषयावर अनेक अभ्यासक काम करत असतात, पण त्यांच्यात तीव्र मतभेद होतात, असं कधी होऊ नये. आणि त्याचं उदाहरण म्हणजे हे 2 ग्रंथ आहे. सुप्रसादनी एका पेठेला त्याचा अभ्यास करण्याचं ठरवलं. तो बुधवार पेठेत राहत होता, मला अजून आठवतं तो जे काही छोटं. मग मी त्याला सांगितलं, बघ सुप्रसाद, आपल्या ह्या बुधवार पेठेमध्ये प्रत्येक देवस्थान, आज बघा काही इतिहासातले आपण त्यावेळेचे बघत असतो, आज त्या देवस्थानाची परिस्थिती काय, आज ते देवस्थान कुठल्या कुटुंबाच्या ताब्यात आहे, आत्ता ते जागेवर आहे का, आणि त्याचबरोबर म्हटलं मंडळं आहेत, त्या मंडळांचे देखील तू मागोवा घे, एक अप्रतिम ग्रंथ यामधून येईल. कारण की बुधवार पेठेवर लिहिताना एक प्रकारे त्याच्यावर दडपण होतं. त्यांनी सांगितलं मगाशी की बुधवार पेठ कशी एक प्रकारे बदनाम झालेली आहे. खरं सांगायचं तर पुण्याची म्हणजे पेशवे आल्यानंतर, म्हणजे खरं तर बुधवार पेठीची स्थापना औरंगजेबाने केली, मुहियाबाद त्याच्या नातवाच्या नावाने केली, परंतु ते नाव पुणेकरांनी स्वीकारलं नाही. पुढं प्रत्येक पुण्याच्या भागामध्ये एक बाजार भरायचा त्या पेठेचा, आणि त्या बाजाराच्या निमित्ताने ते पेठा, सोमवार मंगळवार, हे तुम्ही महाराष्ट्रात कुठे गेलात तर वारांच्या नावाने पेठा असतात, कारण की त्या वारी तिथं बाजार भरतो. त्यामुळे त्या पेठेत एक दिवस बाजार भरणार, आणि मग बाजाराच्या वेगवेगळ्या पद्धती, ते बसक बाजार, त्या वरतून हे दिलेला बाजार, आणि कायमस्वरूपी दुकानं, आणि ती नावं ह्यांना मिळतात. त्यात त्यांनी हेही सांगितलं की आपल्या पुण्याचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याकडं गणपती आणि मारुतींना असलेली नावं. जिथे जो व्यापार चालायचा, आता पासोडं विठोबा म्हटलं की तिथं पासोड्या विकल्या जात होत्या, भांग्या मारुती तिथं भांग विकली जात होती, ती अधिकृतरित्या विकली जात होती, आजच्यासारखी त्याच्यावर बंधनं नव्हती. प्रत्येक, आता बटाटा मारुती म्हटल्यानंतर तिथं भाजी मार्केट होतं, ब्रिटिशांच्या काळात शनवाड्याच्या समोर, मग तिथं केंद्राळ्यांनी बटाटा मारुती, ते मूळचं देऊळ होतं, तिथं देऊळ बांधलं, तिथं भाजीपाल्याचा व्यापार म्हणून त्याचं नाव बटाटा. तर ह्या नावांची प्राप्ती कशी, सोन्या मारुती म्हटलं की सोन्याचा व्यापार आहे, अशी ती नावं पडलेली आहेत, ते त्याचं वैशिष्ट्यही आहे. आता बघा, ह्या बुधवार पेठेच्या बाबतीने करत असताना 2 गोष्टी तुमच्या लक्षात येतात. तिथं ज्या पद्धतीने देहविक्रय ते झालं, हे का आणि कसं झालं, तुम्हाला आश्चर्य वाटेल. जिथे जिथे ब्रिटिश कॅम्प झाले तिथं वेश्यागृहांची निर्मिती झाली. ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये सैनिकाला कुटुंब ठेवण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे ब्रिटिशांनी जिथं कॅम्प केले, कलकत्त्यामध्ये, लखनौमध्ये, दिल्लीमध्ये, जिथे ब्रिटिशांचा लष्करी तळ होता तिथं वेश्यागृहांची निर्मिती झाली. ब्रिटिशांची अशी जाणीव होती की आपला सैनिक जो वर्षोनवर्षे एकटा राहतो, महिनोन्महिने, आणि त्याच्याकडून तिथल्या गावामध्ये काही महिलांवर हल्ला होऊ नये म्हणून ही एक नवी व्यवस्था उभी राहिली. लक्षात ठेवा, भारताच्या इतिहासात कुठलीही ब्रिटिशांची महत्त्वाची शहरं तिथं ह्या व्यवस्थेची निर्मिती झालेली, ही ब्रिटिशांनी निर्माण केलेली व्यवस्था आहे. आता बघा, एक छोटीशी तुमच्या माहितीसाठी, धान्यळी हा धान्याचा व्यापार आहे. मारुती नलावडे, आपले हे गणपतराव नलावडे, त्यांचं कुटुंब, त्यांचे वडील, यांचा भारतव्यापी धान्याचा व्यापार होता. मावळातला आंबेमोर तांदूळ पुण्यात यायचा, तिथे चक्के आणि कर्वे ह्या 2 मोठ्या राईस मिल होत्या आधुनिक, की ज्या इंग्लंडप्रमाणे इथं तयार केल्या होत्या.
आणि तिथला आंबेमोहर तांदूळ तिथं काढलेला माल धक्क्यावर जायचा, तिथून मुंबईला दाना बंदरला जायचा आणि इंग्लंडला पुणेकरांचा मावळातला आंबेमोहर तांदूळ इंग्लंडमधली लोकं खात होती, म्हणून त्याचं नाव धानेळी पडलं. आज त्याचा गैरसमज झाला. तर आज बुधवार पेठ ही सुपर मार्केट आहे असं एकही नाही. पुस्तकापासून इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, जिल्ह्याचं इलेक्ट्रिकल मार्केट, सगळ्या तिथला व्यापार. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्यात सगळ्यात जास्त स्क्वेअर फूटचा भाव हा बुधवार पेठेत आहे. बुधवार पेठेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आणि इलेक्ट्रिक मार्केटमधल्या तिथं जो कन्स्ट्रक्शन हे करतो तो स्क्वेअर फूट लिलावाने विकतो सगळ्यात जास्त. म्हणजे आपण म्हणत होतो डेक्कन लक्ष्मी रोडच्या काही पटीत बुधवार पेठेतल्या व्यापारी संकुलाचा बाजारभाव आहे. म्हणजे आज ही चौफेर आहे. इथं सगळं म्हणजे पुण्याच्या सगळ्या व्यापाऱ्यांची एकत्र असणारी पेठ ही सुपर मार्केट बुधवार पेठ. आणि पेशवे काळात तुळशीबाग, आता तुळशीबागवाले आलेत समोर, की त्या काळात पेशवाईमध्ये झालेलं सुपर मार्केट म्हणजे तुळशीबाग मार्केट होतं. आणि अशा पद्धतीने आपल्याकडं तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या पुणे आर्काईव्हमध्ये प्रत्येक पेठेचे स्वतंत्र रुमाल आहेत, प्रत्येक पेठेचे रुमाल आहेत. आणि खरंच सांगतो की सुप्रसादसारख्या अनेक, आता मंदार लवाट्यांनी ह्यामध्ये काम केलेलं आहे, अनुराधा कुलकर्णीबाईंनी वृत्तपत्रांच्या 150 वर्षातील वृत्तपत्रांच्या आधारे पुण्याच्या इतिहासावर मागोवा घेतलेला आहे. परंतु मी सुप्रसादला आणि अशा अनेक तरुण इतिहास संशोधकांना असं सुचवेल की आपल्या पुण्यातल्या सर्व पेठांचे साधारणपणाने 125-150 वर्षाचे रुमाल आहेत. एकेका पेठेचे 10-10 रुमाल आहेत. हजारोच्या भाषेत कागद आहेत. ती पेठ कशी वसवली गेली, शेटे महाजन कोण होता, त्या पेठेत देवस्थानं कोणची रुजवली गेली आणि तिथं व्यापार कसा होत होता, कोणत्या साली कोणचे व्यापारी होते, व्यापाऱ्यांची नावं आहेत, त्यांनी कर किती भरला, बसक बाजार किती, तंबूचा बाजार किती, निश्चित स्वरूपाची बांधीव दुकानं किती, हा सगळा एक फार सुंदर असा पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेईल. एवढंच नव्हे तर मी 1822 सालची खानेसुमारी, तुम्हाला एकच उदाहरण होतं, शनिवार पेठेची खानेसुमारीचा मी करत असताना प्रत्येक जाती, पिंजारी किती, माळी किती, साळी किती, ब्राह्मण किती, कोष्टी किती, सगळ्यांची नावं किती आहेत, त्यानंतर दुकानं किती, घरं किती, म्हशी किती, गाया किती आहे, मेंढ्या किती, शेळ्या किती, हत्ती किती, उंट किती, बैल किती, गाया किती, सगळे आकडेवारी आहे. आणि एक फार मोठी इतिहासाची संधी आहे. आपल्या शहराविषयी आपण निश्चितच आपल्या मनात जिज्ञासा असते. आणि कालपर्यंत मुडी वाचणारे नव्हते. आज इतिहास संशोधक मंडळाच्या माध्यमातून गेले 8-10 वर्ष आपण सातत्याने मुडीचे अभ्यास वर्ग घेतो. आपल्यासाठी आव्हान आहे. आपल्याकडं 5 कोटी कागद आहेत आर्काईव्हमध्ये. किती? 5 कोटी कागद आहेत मुडी. आणि पुणे आमच्या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये 25 लाख कागद आहेत. आणि म्हणूनच मी तरुण इतिहास संशोधकांना निश्चित असं सुचवेल की आपण जसं सुप्रसादने बुधवार पेठेचा मागोवा घेणारा एक अप्रतिम ग्रंथ लिहिलेला आहे, असं आपण सर्व पेठांचे ग्रंथ यापुढच्या काळामध्ये निश्चित सिद्ध करू आणि पुण्याचा इतिहास समृद्ध करू, एवढं मी या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा अविनाश सोहनी आणि सुप्रसाद पुराणिक या दोघांच्या ह्या अत्यंत मौल्यवान ग्रंथांचं जे काही त्यांच्याकडून संपादन झालं आणि आमच्या प्रकाशकांनी ते प्रसिद्ध मनोज केळकरांनी केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर, मनपूर्वक धन्यवाद. कार्यक्रमाच्या समारोपाकडे येताना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष पुण्याचे माजी खासदार माननीय श्री प्रदीपदादा रावत यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. माननीय मेधाताई कुलकर्णी, पुस्तकांचे लेखक अविनाश सोहनी, सुप्रसाद, माझे सहकारी बाळासाहेब, मनोज, उपस्थित बंधू भगिनींनो,
लेखकांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे आणि बाळासाहेबांनी त्या इतिहासाचा मागोवा घेतलाच, पण पुढच्या इतिहासावरती काम करण्यासाठी किती खजिना आपल्याकडे उपलब्ध आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. 1,500 वर्षाचा इतिहास असलेलं शहर, पूर्वी प्रांत पातळीवरचं एक प्रमुख ठिकाण, 17व्या आणि 18व्या शतकात स्वराज्याचा पाया इथं घातला गेला आणि मराठी साम्राज्याचं सूत्रसंचालन पुणे शहरातून होत होतं. गेल्या 1000 वर्षाच्या इतिहासामध्ये जो काही हिंदू प्रतिकाराचा इतिहास असं आपण ज्याला म्हणतो, तर तो 1000 वर्षाचा प्रतिकाराचं जे अंतिम पर्व आहे, म्हणजे हिंदूंच्या विजयाचं पर्व, त्याचं केंद्र पुणे शहर होतं. इतका या शहराचं महत्त्व आहे. काही शहरं त्याच्या धार्मिक कारणामुळं प्रसिद्ध आहेत. पण हिंदूंच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विजयाची परंपरा पुन्हा सुरू करणारं असं जर कोणतं एकमेव शहर असेल संपूर्ण हिंदुस्थानात तर ते पुणे शहर आहे. आणि त्यामुळं हा पेशवेच्या अखेरपर्यंतचा इतिहास मोलाचा आहे. त्यांना जे गुरु लाभले ते आमचे सगळ्यांचेच आहेत, गजाननराव मेहेंदळे. त्यामुळे विश्वसनीय इतिहास कसा लिहावा याचे धडे योग्य पद्धतीने घेऊन हा इतिहास दिलेला आहे. जसं पुणे शहरचं मी एक ऐतिहासिक महत्त्व सांगितलं की 18व्या शतकातल्या मराठा एम्पायरचं केंद्र म्हणजे हिंदुस्थानचं कारभारी असलेलं पुणे, तसं कुणीतरी तरुण अभ्यासकांनी पुणे शहराचा दुसरा एक गौरवशाली टप्पा आहे, तो म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये भारतात जे प्रबोधन युग झालं, म्हणजे आपल्याला युरोपमधल्या रेनेसॉन्सबद्दल जास्त माहिती आहे, पण दुर्दैव असं आहे की भारतातल्या प्रबोधन युगाचं सुटं माहिती असतं. त्या व्यक्तीने केलेलं कार्य किंवा उभी केलेली संस्था, पण भारतभर जे हिंदू समाजामध्ये प्रबोधन युग झालं, मी हिंदू हा शब्द वापरतो कारण दुर्दैवाने मुस्लिम समाजात ते प्रबोधन युग अवतरलं नाही, तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही. तर हा जो प्राचीन समाज होता, या प्राचीन समाजामध्ये प्रचंड समुद्रमंथन झालं आणि त्याने कात टाकली. म्हणून आज जो बदललेला हिंदुस्थान दिसतोय, हिंदू समाज दिसतोय, तो ह्या प्रबोधन युगामुळं. या प्रबोधन युगाची जो हेरिटेज वॉक केला पाहिजे, म्हणजे अख्ख्या भारताचं जर समजून घ्यायचं असेल तर शीतावरनं भाताची म्हणतात त्याप्रमाणे फक्त पुणे शहराचा विचार करा. 200 वर्षापूर्वी पुण्यात, कारण हे 1818ला संपतं, त्याच्यानंतर 200 वर्ष पुढे झाली आहेत. एक्झॅक्टली 200 वर्षापूर्वी इथं डेक्कन कॉलेज उभं राहिलं. ते ब्रिटिशांनी निर्माण केलेली संस्था होती. पण बाकीच्या संस्था इथल्या हिंदूंनी उभ्या केल्या. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, म्हणजे आत्ता ज्या कार्यरत आहेत त्यांच्याबद्दल मी पहिली एक यादी वाचून दाखवतो तुम्हाला. या जिथं बसलो सदाशिव पेठेत,
भारत इतिहास संशोधक मंडळ, ज्याला पूर्वी अनाथ विद्यार्थीगृह म्हणायचे, पुणे विद्यार्थीगृह, भांडारकर इन्स्टिट्यूट, 100पेक्षा जास्त संस्था पुण्यात 100 वर्षापेक्षा जास्त जुन्या आहेत, 150 वर्षाच्या. स्त्रियांचं शिक्षण असेल, अस्पृश्यतेचा प्रश्न असेल, बालविवाह असेल, विधवांचा प्रश्न असेल, राजकीय संघर्षाचं केंद्र पुणेच आहे. केसरीवाडा, त्यावेळेचा गायकवाडवाडा, पहिलं वर्तमानपत्र म्हणजे दर्पण मुंबईला सुरू झालं, पण पुण्यातलं सगळ्यात जुनं केसरी. शास्त्रीय संगीत गायनाच्या 2 संस्था पुण्यात उभ्या राहिल्या, 125 वर्ष होऊन गेली. जीवनाचं असं कोणतं एक क्षेत्र नाही आहे की भारतभर जी प्रबोधनाची लाट आली, नव्याने धर्माचे प्रयोग केले गेले. बंगालमध्ये ब्राह्मोत्सव झाला असेल, मुंबई प्रांतामध्ये ज्याच्यात पुणे येतो त्यात प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, महात्मा फुलेंनी सुरू केलेला, त्यांनी सुरू केलेली शाळा असेल, कोणतं क्षेत्र असं जीवनातलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की इथे या हिंदू समाजातलीच लोकं पुढं आली, सामान्य जीवनातली लोकं पुढं आली. त्यांनी एकत्र येऊन जे राजवाडे म्हणतात की समाज सक्षम कधी होईल, स्वराज्य साठी तो पात्र कधी होईल, जेव्हा समाजाचं मंडलीकरण होईल. केवढं प्रचंड कार्य हे संपूर्ण समाजात, म्हणजे या प्राचीन समाजाला या प्रबोधन युगाने आधुनिक वास्तवाला तोंड देण्यासाठी सिद्ध केलं. आणि त्या प्रबोधन युगातलं एक महान केंद्र, जसं युरोपमध्ये दाखवतात की बाबा अमुक अमुक शहर आहे, इथं युरोप 1000 वर्षानंतर जागा झाला, तसा हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये त्या प्रबोधन युगामध्ये पुण्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि त्या दृष्टिकोनातून देखील पुण्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. हे पुढची 200 वर्षाचं बोलतो मी. आणि त्याच्यानंतर आजच्या युगातलं पुणे हे औद्योगिक क्रांतीनंतर जे परिवर्तन आपल्या देशामध्ये झालं, त्यातल्या आत्ता ज्याला पण म्हणता येईल की 21व्या शतकातलं जे उद्योग व्यवसाय तंत्रज्ञानावर आधारलेले आहेत, त्याचं देखील एक अग्रगण्य असं हे शहर बनलेलं आहे. ते त्याचं जे पालट गेलेलं रूप आहे, त्यामुळं त्याचं ऐतिहासिक महत्त्व देखील फार मोठं आहे. त्यामुळे अविनाश सोनींनी एक सुरुवात केलेली आहे, किंवा सुप्रसादने देखील एका पेठेपासून सुरुवात केलेली आहे. तर हेच काम ह्या पुढच्या 200 वर्षाच्या कालखंडावर देखील व्हावं, कारण त्याचं देखील तितकंच ऐतिहासिक महत्त्व आहे. एवढंच आपल्याला सांगायचं होतं. धन्यवाद. दादा, मनपूर्वक धन्यवाद. आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेले आहोत. मी ह्या 2ही पुस्तकांचे प्रकाशक, मर्वेन टेक्नॉलॉजीजचे संचालक माननीय श्री मनोज केळकर यांना विनंती करतो की त्यांनी औपचारिक आभार प्रदर्शन करावं, आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करावेत. आणि या कार्यक्रमाची सांगता करायला मी पुन्हा आभार प्रदर्शनानंतर सौ सायली महाशब्द यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि पसायदान म्हणून आजच्या कार्यक्रमाची सांगता करावी. हे 2ही ग्रंथ मी सांगितल्याप्रमाणे आज अनुक्रमे ₹700 आणि ₹200 या किमतीला बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कृपया आपण सर्वांनी ते 2ही ग्रंथ विकत घ्यावेत, वाचावेत, अभ्यास करावा आणि आपल्या संग्रही ठेवावेत. मी मनोज केळकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आभार प्रदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन करणारे आमचे लेखक मित्र व इतिहास अभ्यासक श्री गुरुप्रसाद कानिटकर यांचा मी आभार मानतो. दादांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार. धन्यवाद दादा. खासदार मेधाताई कुलकर्णी आजच्या कार्यक्रमात वेळात वेळ काढून उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. प्रदीपदादा उद्या अमेरिकेला जाणार आहेत, तरीसुद्धा ह्या गडबडीमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
ज्येष्ठ इतिहास संशोधक मंडळाचे सचिव पांडुरंगराव बलकवडे आज उपस्थित राहिले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. भारत इतिहास संशोधक मंडळाने राजवाडे सभागृह उपलब्ध करून दिले, याबद्दल मंडळाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार मानतो. आज वृत्तपत्र प्रतिनिधी, उपस्थित रसिक प्रेक्षक व कार्यक्रमाला मदत करणारे आमचा सर्व मित्रपरिवार यांचेही आभार मानतो. आणि आता सायली महाशब्दे पसायदान सादर करतील, त्यानंतर कार्यक्रम संपेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे लांछन, मार्तंडचे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. सुखिया झाला, सुखिया झाला. धन्यवाद. हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.